श्री गुरुदेव दत्त. 16 सोमवारची व्रतकथा. एका काळी भगवान शिव पार्वती सोबत फिरत असताना पृथ्वीवर शहरात आले. तेथील राजानं महादेवाचे मंदिर बांधले होते. तेथेच थांबले. एके दिवशी माता पार्वती महादेवांना म्हणाल्या, नाथ चला आज सारीपाट खेळूया. सारीपाट सुरू झाला. त्याचवेळी पुजारी पूजा करायला आले. माता पार्वतीजींना विचारलं, पुजारी आत्ता सांगा कोणी जिंकणार? पुजारी म्हणाला, महादेव जिंकतील. पण शेवटी माता पार्वती जिंकली. खोट्या भविष्यामुळे माता पार्वतीने पुजाऱ्याला कुष्ठरोग होण्याची शाप दिला आणि जो कुष्ठरोगी झाला काही वेळानं स्वर्गातील अप्सरा त्याच्या मंदिरात पूजेसाठी आल्या आणि त्यानं पुजाऱ्याला त्या कुष्ठरोगाचे कारण विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पुजाऱ्यानं सर्व प्रकार सांगितला. तेव्हा अप्सरांनी त्याला 16 सोमवारच्या व्रताबद्दल सांगितले आणि आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी महादेवाची प्रार्थना करण्यास सांगितले. पुजाऱ्याने उपवासाची पद्धत विचारली. अप्सरा म्हणाली, सोमवारी अन्न पाणी खायचे नाही, उपवास करा आणि संध्याकाळी पूजा करून अर्ध शेर गव्हाच्या पिठाचा चुरमा आणि 3 मातीच्या मूर्ती आणि भोले बाबा यांचा चंदना, तांदूळ, तूप, गूळ, दिवा, बेलपत्र इत्यादी अर्पण करा. उपासनेनंतर भगवान शंकराला चुरमा अर्पण करून आणि नंतर या प्रसादाचे 3 भाग करा. एक भाग लोकांमध्ये वाटून टाका, दुसरा भाग गाईला खाऊ घाला आणि तिसरा भाग स्वतः खा. या पद्धतीने 16 सोमवाराचं व्रत करा आणि तिसऱ्या सोमवारी गव्हाच्या पिठाच्या 5 शिरांचा चुरमा बनवून अर्पण करून वाटा. त्यानंतर कुटुंबासह प्रसाद घ्या. असे केल्याने शिवजी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. असे म्हणून अप्सरा गेली. या स्तुतीने भगवान शिवांचे अपराशीर्वाद मिळावा. पुजाऱ्याने नियमानुसार उपवास करून पूजा सुरू केली. काही दिवसांनी शिवपार्वती पुन्हा त्या मंदिरात आले. तेव्हा माता पार्वती पुजाऱ्याला कुशालतेचे पाहून रोगमुक्त होण्याचे कारण विचारले. तेव्हा पुजाऱ्याने त्यांना 16 सोमवारचे व्रत महिमा सांगितला. त्यानंतर माता पार्वतीने ते व्रत केले आणि परिणाम क्रोधित कार्तिकेय माते अज्ञानधारक झाले. यावर कार्तिकेय जनींना माता गौरीला विचारले, माझे मन तुझ्या चरणी असण्याचे कारण काय? तेव्हा मातेने आपल्या व्रताबद्दल सांगितले. मग गौरीपुत्रांनीही व्रत केले. परिणामी त्याला त्याचा विभक्त झालेला मित्र सापडला. मित्र अचानक भेटण्याचे कारण विचारले आणि व्रताची पद्धत जाणून घेतली. त्यांनीही लग्नाच्या इच्छेने 16 सोमवार व्रत केले. व्रताचा परिणाम म्हणून परदेशात गेला तेव्हा राजाच्या कन्येचे स्वयंवर होते. राजाने नवस केला होता की हत्ती ज्याला हार घालील त्याच्याशीच कन्येचा विवाह होईल. तो ब्राह्मण स्वयंवर पाहण्याच्या इच्छेने बाजूला बसला होता, पण त्या ब्राह्मण कुमारालाचा हत्तीने हार घातला. लग्न थाटामाटात पार पडले आणि त्यानंतर दोघे आनंदाने राहू लागले. स्वतःची इच्छा पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे राजकन्या दुःखी झाली. एक दिवस राजकन्याने विचारलं, नाथ तुम्ही काय पुण्य केलं की राजपुत्र सोडून हत्तीने तुम्हाला निवडले? ब्राह्मणाने 16 सोमवार व्रत विधी सांगितला. राजकन्येने पुत्रप्राप्तीसाठी उपवास केला व सर्व गुणांनी युक्त असा पुत्र तिला झाला. तो मोठा झाला. मार्गमुलाने विचारलं, आई तुला मला कोणत्या गुणाने मिळवलंस? तेव्हा राजकन्येने आपल्या मुलालाही भगवान शिवाच्या व्रताबद्दल सांगितलं. तेव्हा त्या पुत्राने राजाच्या इच्छेने 16 सोमवार उपवास केला. तेव्हा राजाचे दूत आले आणि त्यांच्या राजाच्या कन्येसाठी त्याची निवड केली. त्याचा विवाह झाला. राजाच्या मृत्यूनंतर ब्राह्मण कुमार गादी मिळाली. त्यानंतर तो हे व्रत करत राहिला. एके दिवशी राजानं आपल्या पत्नीला पूजेचं साहित्य देण्यास सांगितलं, परंतु तिने दासी पाठवली. राजाने पूजा संपवली तेव्हा आकाशातून आवाज आला की पत्नीला काढून टाक, नाहीतर मी तुझा नाश करेल. परमेश्वराची आज्ञा मानून त्याने राणीला हाकलून दिले आणि तिच्या नशिबाला शाप दिला. राणी शहरातील एका वृद्ध स्त्रीकडे गेली. तिची गरिबी पाहून म्हातारीने तिच्या डोक्यावर सुताचं गाठोडं घालू दिलं. तिला बाजारात पाठवले. वाटेने वादळ आलं. गठ्ठा उडून गेला.
वृद्ध महिलेने तिला फटकाराने आणि राणीने तिथून पळ काढला. पुढे ते राणी तेलीच्या जागी आली. ती तेथे पोचल्यावर सगळी भांडी तडकली. तेथून तिला काढले गेले. नंतर ती राणी पाणी पिण्यासाठी नदीवर पोचली तेव्हा नदी कोरडी पडली. ती त्यानंतर तलावाजवळ पोचली. हाताचा स्पर्श करताच पाण्यात किडे पडले. तिने तेच पाणी प्यायला आता ती झाडाखाली विसावा घेण्यासाठी गेली होती तेव्हा ते झाड सुकून गेले. जंगलाची आणि तलावाची ही अवस्था पाहून गोपाळ मंदिराचा पुजारी तिला मंदिरात घेऊन गेले. संपूर्ण कथा जाणून झाल्यावर त्या समजले की ही उच्चभ्रूम आक्षेप बळी आहे. मग तो धीराने म्हणाली, कन्या तू इथेच राहा, कशाचीही काळजी करू नकोस. तेव्हा ती राणी आश्रमात राहू लागली. पण ज्या वस्तूला स्पर्श करायची त्यात किडे पडायचे. तिने पुजाऱ्याला सांगितले, मी माझ्या पतीच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही आणि महादेवाजींच्या पूजेला गेली नाही. त्यावर 16 सोमवारचा उपवास होता. उपाय निघाला व गुरुजींनी शिवजी प्रार्थना केली व म्हणाले, ही कन्या तुमचे 16 सोमवार उपवास करणार आहे तरी तिला क्षमा करावी. राणीने 16 सोमवार व्रत विधिवत पूर्ण केले. या प्रभावामुळे राजाला राणीची आठवण झाली आणि त्याने तिच्या शोधासाठी दूत पाठवले. राणीला आश्रमात पाहून दूतांनी राजाला राणीचा पत्ता सांगितला. तेव्हा राजा गेला आणि पुजाऱ्याला म्हणाला, महाराज ती माझी पत्नी आहे. शिवाच्या रागामुळे मी तिचा त्याग केला. आता भगवान शंकराच्या कृपेनेच मी तिला घ्यायला आलो आहे. तुम्ही तिला जाण्याची अनुमती द्यावी. गुरुजींनी आदेश दिला. राजाने राणीला नगरात आणले. त्याच्या स्वागतासाठी लोकांनी संपूर्ण शहर सजवले. स्वर्ग वाजवले. शुभगीते गायली गेली. यासह भगवान शिवांच्या कृपेने राजाने दरवर्षी 16 सोमवार उपवास सुरू केला आणि राणीसोबत आनंदाने राहू लागला. शेवटी शिव लोकळात पोहोचले. तसेच जो व्यक्ती 16 सोमवारचा भक्तिभावाने पाळतो आणि कथा श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी तो शिवलोकात पोहोचतो. सोमवारची शिवामुठीची कथा. आटपाट नगर होते. तिथे एक राजा राहत होता. त्या राजाला 4 सुना होत्या. त्यापैकी 3 आवडत्या होत्या तर 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी, परंतु नावडतीला ती गुराख्याचे काम दिले. जेवायला उष्टे पाष्टे दिले. नेसायला जाडे भरडे कापडे दिले. राहायला गुरांचे गोठे दिले. पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला. राजाच्या नावडत्या सुनेची नागकन्या व देवकन्या यांच्याशी भेट घडवून झाली. तिने त्यांना विचारले. बाबा यांनी सांगितले, आम्ही महादेवाचे देवळी जात आहेत, शिवामूठ वाहतो. तेव्हा राजाच्या सुनेने त्यांना विचारले, हे केल्याने काय होते? यावर नागकन्या व देवकन्या यांनी सांगितले, यामुळे भरताची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जाते, मुले बाळे होतात, नावडती म्हणाली आवडती होतात, वडीलधारी माणसापासून सुख व आशीर्वाद प्राप्त होते. मग नागकन्या व देवकन्या यांनी राजाच्या सुनेला विचारलं, तू कोणाची ग? यावर राजाच्या सुनेने त्या सांगितले, मी राजाची सून आहे, पण तुमच्याबरोबर पूजेसाठी येते. राजाची सून नागकन्या व देवकन्या यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या व देवकन्या वसा वसू लागल्या. हे सर्व पाहून राजाच्या नावडत्या सुनेनेही विचारले, काय ग बायांनो, हा काय आणि कोणता वसा करत आहात तुम्ही? त्यावर नागकन्या आणि देवकन्या यांनी सांगितले, आम्ही शिवामुठीची वसा वसतो आहे. त्यावर राजाच्या नावडत्या सुनेने विचारलं, हा वसा वसण्यासाठी काय करावे? त्यावर त्या म्हणाल्या, मुठभर धान्य घ्यायचे, शिवरायाची सुपारी घ्यावी, गंध फुले घ्यावी, बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती मुठभर धान्य घेऊन आणि मुखाने शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ, ईश्वर देवा सासू सासऱ्याला दिरा, भावांना नंदा जावांना भरतारा नावडती आहे ती आवडती करा, देवा असे म्हणून मुठभर धान्य व्हावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टे खाऊ नये. दिवसांनी उपवास नाही निभवला तर दूध प्यावे.
संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि जेवण करावे. हा वसा सर्व श्रावण सोमवार करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार आला तर सातू हे धान्य शिवमुठीसाठी घेत जावे. पहिल्या सोमवारी राजाच्या सुनेनं गंधफूल, बेलाचे पान व इतर सर्व पूजा साहित्य नागकन्या व देवकन्या यांनी दिले आणि राजाच्या सुनेला दुसऱ्या सोमवारी घरून आणायला सांगितले. राजाच्या सुनेने गंधफुले, बेलाची पाने व इतर सर्व पूजा साहित्य घेऊन मनोभावाने पूजा केली. सारा दिवस उपवास केला. नंदा जेवणासाठी उष्टे पान दिले. ते पाहताच तिने गाईला घातले. भगवान श्री शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. राजाच्या नावडत्या सुनेने घरातून पूजेसाठी आवश्यक असणारे गंध, फुले, बेलाची पाने व इतर साहित्य घेतले. पुढे रानात जाऊन नागकन्या व देवकन्या यांच्याबरोबर मनोभावी पूजा केली आणि मुठभर तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. भगवान श्री शंकराला बेलाची पाने वाहिली. दूध पिऊन निजून राहिली. नावडत्या सुनेचे हे उपवास व्रत पाहून संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठे आहे? सासऱ्याच्या प्रश्नाला नावडत्या सुनेने उत्तर दिले, माझा देव फार लांब आहे. तेथे जाण्याचा वाट फार कठीण आहे. वाटेत खूप काटेकुटे आहेत. तसेच साप, वाघ आहेत. तेथे माझा देव असतो. पुढे तिसरा सोमवार आला. राजाच्या नावडत्या सुनेने घरातून पूजेसाठी आवश्यक ते असणारे पूजा साहित्य घेतले. पूजेसाठी देवाला जाऊ लागली. तिच्या मागे घरातील माणसे चालू लागली आणि अगं नावडते तुझा देव दाखव. अगं नावडते तुझा देव दाखव. अगं पुन्हा पुन्हा म्हणू लागली. देवदर्शन जाण्याचा तिला सराव होता. त्यामुळे तिला काहीच वाटत नाही. पण इतरांना मात्र रस्त्यात काटेकुटे लागले. त्यांना नावडतीच्या द्या आली आणि सर्वांनीच मनात विचार केला की नावडती आजपर्यंत रानात कशी येत असेल, कोण जाणे. नावडतीनं मनामध्ये चिंता पडली. तिने मनोमन देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यांच्यासह देऊळ सुवर्णाचे झाले. खांब रत्नजडिताचे झाले. कुंड्या व झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी आली. सगळ्यांनीच महादेवाचे दर्शन घेतले. राजाची नावडती सून पूजा करू लागली. गंध, फुले वाहू लागली. नंतर मुठभर शिवामूठ घेऊन ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांना, दिरा भावा, नंदा जावांना भरतारा नावडती आहे ती आवडती करो रे देवा, असे म्हणून ती मुठभर मूग शिवाला वाहिली आणि मनोभावे नमस्कार केला. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवरचे प्रेम वाढले. तिला तिचे दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून राजा पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झाले. तळे पाहून राजा परत आला. माझे पागोटे देवळी राहिले असे म्हणून ते आणायला गेला. देवळात गेला. पाहतो तर काय तिथे एक लहान देऊळ आहे. तेथे एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा अर्पण जवळ खुंटीवर त्याचे पागोटे आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे ओम कसे झाले? त्यावर राजाचे सुनेने सांगितले, माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यांना तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे प्रत्येक देव भेटला म्हणून राजाने तिला पालखीत घालून घरी आणले आणि त्या दिवसापासून ती नावडती सून सगळ्यांची आवडती झाली. जसे राजाच्या सुनेला भगवान श्री शंकर प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हाला होवो. ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सपोळ संपूर्ण सोमप्रदोष व्रताची पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी राहत होती. तिचा पतीनं निधन झालं होतं. तिला पोटा पाण्यासाठी भीक मागण्यासाठी बाहेर जावं लागायचं. तिने स्वतः आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घातले. एक दिवस ब्राह्मणाने घरी परत असताना तिला एक जखमी मुलगा विव्हाळत असलेला दिसला. ब्राह्मणाने त्याला तिच्या घरी आणलं. मुलगा विदर्भ राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्यावरती त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते.
हा राजाचा ताबा घेतला होता म्हणून तो इकडे तिकडे फिरत होता. राजकुमार ब्राह्मणाच्या घरात ब्रह्मपुत्राबरोबर राहू लागला. मग एके दिवशी अशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले आणि ती त्याला मोहित झाली. दुसऱ्या दिवशी अशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांनी देखील राजपुत्र आवडला. काही दिवसानंतर भगवान शंकराने अशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा दिली की राजकुमार आणि अंजुमतीचे लग्न करावे. त्यांनी तेच केले. ब्रह्मनानी प्रदोष व्रत करत असे. आपल्या मनोभावे उपवास परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले आणि आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले. ज्याप्रमाणे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले, त्याचप्रमाणे भगवान शंकर यांच्या इतका भक्तावर कृपा करता. म्हणूनच सोमप्रदोष याचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली व ऐकली पाहिजे. सोमप्रदोष व्रताचे महत्त्व. अभिषेक, रुद्राभिषेक आणि भोलेनाथ यांच्या राजशृंगारास सोमप्रदोषाच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी खऱ्या मनात भोलेनाथाची उपासना केल्यास अपेक्षित परिणाम मिळतो. मुलगा किंवा मुलगी यांच्यात लग्नातील अडथळे दूर होतात. ज्या लोकांना संतती होणं अशी अपेक्षा व इच्छा आहे त्यांनी या दिवशी पंचगव्यासह महादेवाचा अभिषेक करावा. दुसरीकडे त्यांना आर्थिक वृद्धी, यश हवे आहे त्यांनी दुधाचा अभिषेक केल्यावर शिवलिंगावर फुलाचा हार अर्पण करावा. असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. प्रदोष व्रत आणि पूजा पद्धत. उपवासाच्या दिवशी सकाळी फळ आहार घ्यावा. सकाळची नित्यपूजा करून घ्यावी. त्यानंतर संध्याकाळी शिवमंदिरात किंवा घरी प्रदोष व्रताची पूजा करावी. शुभ मुहूर्तावर भगवान शिवाचे आवाहन करावे. त्यानंतर शिवलिंगाला गंगाजल आणि गाईचे दुधाचे अभिषेक करावा. बेलपत्र, चंदन, फुले, हार, धूप इत्यादींना भगवान भोलेनाथाची पूजा करावी. जर तुमच्याकडे मंदारची फुले, शमीची पाने व धतुरा इत्यादी असतील तर तीही अर्पण करावी. शिवपूजेत तुळस, हळद, सिंदूर, नारळ इत्यादीची करू नये. प्रदोषामध्ये रुद्राभिषेक करायचा असेल तर सकाळी ही उत्तर वेळ आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यास शिवरक्षा स्तोत्राचा पाठ करावा. भगवान शंकर तुमचे रक्षण करतील. या दिवशी पूजा करताना सोमप्रदोष व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी. पूजेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पूजा करावी. ब्राह्मणांना दान करावं आणि नंतर उपवास सोडून व्रत पूर्ण करावे. श्री गुरुदेव दत्त.